नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारे असे कैरीचे लोणचे। तर कृती पाहूयात। आंबे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून आता पुसून घेणार आहे। त्यानंतर आपण ह्याच्या फोडी करून घेऊयात। तर आता हा धुतलेला आंबा स्वच्छ पुसून घेणार आहे आणि पुसून झालं की त्याचं देठ आपण कट करून घेणार आहोत। तर आंब्याच्या लोणच्याची फोड करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची अडकित्तेसारखी विळगी असते, ती सध्या माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी चाकूनीच कट करणार आहे। तर हा आपला आंबा कोई सकट आपल्याला मिळायला हवा, त्यामुळं मोठ्या चाकूनी त्याचे भाग करून घेत आहोत। तर आंब्याची आतली पार राहिली की लोणचं आपलं खूप दिवस टिकतं, नाहीतर मग ते लगेच खराब होतं किंवा फोडी मऊ होतात। त्यामुळे कोय ठेवूनच ते आपल्याला फोडावं लागत आहे। तर याला थोडा परिश्रम लागतो। जर अडकित्याची वेळी असली तर पटपट झालं असतं आपलं। तर आता मी सगळ्या फोडी करून घेते। तर जशा फोडी करतील तसं ते आपल्याला आपल्या सुती कपड्याने पुसून घ्यायला हवं। कोईच्या आतमध्ये जी बारीक मऊ बी असते ती फुटून काळं लागतं आणि ते सर्व काढून आपल्याला स्वच्छ प्रत्येक एक फोड पुसून घ्यायची आहे। आणि ज्या फोडीला पार नाही किंवा कोय नाही आहे ती वेगळी करणार आहे मी, कारण हे मऊ पडतं। त्यामुळे अशी पार असलेली आंब्याची फोड खूप दिवस टिकणारं लोणचं घालणार आहे। आणि ज्या फोडीला पार नाही आहे ती आपण लगेच खाण्यासाठी वापरणार आहोत। तर ह्या सर्व फोडी आता पुसून घेऊयात छान। आणि हे पहा, पार आहे त्याला काळा भाग लागलेला आहे, तो आपण काढून घेणार आहोत। पहा, याप्रमाणे आंब्याची आतली कोय ज्या फोडीनं आहे त्याच फोडी आपण वर्षभर टिकणारं लोणचं घालण्यासाठी वापरणार आहोत। आणि इतर मग आपलं 1 महिन्यासाठी टिकणारं असं दुसरं लोणचं आपण घालणार आहोत। तर सर्व कैरी आपल्या फोडून झालेल्या आहेत। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत हळद, जवळजवळ अर्धी वाटी लागणार आहे। आणि थोडंसं मी घालणार आहे बारीक मीठ। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन ह्या कैरीच्या फोडी मी 1 तासासाठी उन्हामध्ये वाळत घालणार आहे। त्यामुळे काय होईल की कैरीमध्ये असलेलं पाणी निघून जाईल। तर चला, मी हे उन्हात टाकून येते। फार अशा सुकवायच्या नाही आहेत। जर कडक ऊन असेल तर एक अर्धा तास 1 तास आपण टाकलं तर चालेल, नाहीतर घरामध्येच फॅनखाली सुद्धा आपण 1-2 तासासाठी वाळवू शकतो। लोणच्याला लागणारी इतर साहित्य पाहूया। तर इथं घेतली आहे मी थोडीशी जवारी मिरच पावडर, त्यानंतर आपली काश्मीरी मिरच पावडर रंगासाठी, यानंतर घेतलेली आहे मोहरीची डाळ आणि थोड्याशा मिरी घेतलेली आहे, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या सोलून थोड्याशा घेतलेल्या आहेत, 1-2 चमचे हिंग आणि चवीपुरतं आपण घालणार आहोत मीठ। तर सर्वप्रथम आपणास रिफाईंड तेल घ्या किंवा शेंगा तेल, कोणतंही तेल घेतलं तरी चालेल। ते काय करायचं आहे, थोडं गरम करून घ्यायचं आहे। छान त्याला वाफ येईल तिथपर्यंत आपण हे गरम करून घेणार आहोत। तर तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यात थोडीशी आपण मोहरी टाकून पाहूयात। तर मोहरी तडतडली की ओळखायचं की तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊयात। तर हे थंड करण्यासाठी ठेवायला हवं। थोडं कोमट झालं की मग आपण लोणचं घालणार आहोत। तर जवळजवळ 1 तास मी ह्या कैरीच्या फोडी उन्हामध्ये घातलेल्या आहेत। आता तेल पण छान थंड झालेलं आहे। तर आपण लोणचं मिक्स करून घेऊया।
तर सर्वप्रथम मी घालणार आहे थोडासा हिंग, यानंतर घालणार आहे लसणाच्या पाकळ्या, त्या छान सोलून घेतलेल्या आहेत. यानंतर घालणार आहे थोडीशी मिरी. तर ही काय आहे, माझ्या मैत्रिणीच्या बागेमधली आहे, तर ती थोडी पांढरट रंगाची आहे, पण चालते. मार्केटात काळी मिरी मिळते, ती सुद्धा घातली तरी चालेल. यानंतर हे आहे आपलं ज्वारी मिरचीचं तिखट आणि रंगासाठी घेतलेलं आहे काश्मीरी मिरचीचं तिखट. यानंतर हे आपली मोहरीची डाळ. आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. लोणच्याचा आंबा हा नेहमी आंबटच असावा लागतो. हा आमच्या परसातला आंबा आहे, तर हा थोडा आंबट कमी आहे, त्यामुळे मी पूर्ण वर्षासाठी असं घालत नाही आहे. 1-1.5 महिना आम्हाला, म्हणजे पूर्ण पावसाळ्यात झालं तरी पुष्कळ म्हणून थोडंच घालत आहे. तर तुम्ही वर्षभर जर घालणार असाल तर आंबट कैरीच घ्या, वेगळाच मिळतो आंब्याचा लोणचं घालण्याचा आंबा. तर हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडंसं तेल घालून मिक्स करून घेऊया. तर हे गरम केलेलं तेल आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर थोडं अर्ध तेल मी ह्याच्यात आत्ता घालणार आहे आणि नंतर मग बरणीत भरताना थोडं खालीवर घालूया. तर तेल घालून पण थोडंसं मिक्स करून घेऊया. तर मस्त असा मोहरीचा दर्फ येत आहे. तर मोहरीची डाळ ही कोणत्याही दुकानामध्ये रेडीमेड मिळते, पण आमच्या आता शेतातली मोहरी होती, त्यामुळे मी थोडं ती मिक्सरला लावले, त्यामुळे थोडंसं बारीक झालेलं आहे. आता आपण हे भरणीत भरून घेऊया. सुरुवातीला आपण थोडंसं मीठ आणि हळद घालून ते ठेवलेलं होतं. आता पुन्हा आपण ह्याच्यात थोडं मीठ घालणार आहोत. आणि बरणीमध्ये भरताना सुद्धा थोडंसं खालीवर आपण त्याच्यात मीठ ठेवणार आहोत, खराब होऊ नये म्हणून. तर आता थोडं घालून पुन्हा मिक्स करते. तर आता सुरुवातीला बरणीत आपण थोडंसं तेल घालणार आहोत. तर आपण थोडं अर्ध तेल मिक्स करताना घातले, तर थोडंसं ठेवलं आहे आणि ह्याच्यात मी खाली थोडंसं मीठ घालणार आहे. आणि आता हे लोणचं आपण ह्याच्यात भरून घेऊया. आता मिक्स केलेलं लोणचं बरणीत भरलेलं आहे. आता वरून सुद्धा थोडंसं आपण तेल घालणार आहोत. आणि पुन्हा ह्याच्यावरती थोडंसं मीठ घालणार आहोत. आणि हवा लागू नये असं हे आपण पॅक बंद करून ठेवायचं आहे. आणि लोणचं घातल्यानंतर 2-3 दिवसांनी पुन्हा ते काढून एकदा परतून बघायचं आहे. आणि जर त्याच्यात तिखट मीठ कमी झालं असेल किंवा तेल कमी पडलं असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये मिक्स करून पुन्हा असंच भरून ठेवायचं आहे. तर मीठ आणि तेल घातल्यानंतर हे झाकण पॅक करून ठेवायचं आहे. आणि तर हवा अजिबात ह्याला लागू नये म्हणून मी काय करणार आहे, एक पांढरा सुती कपडा ह्याला असा बांधून ठेवणार आहे, त्यामुळे ते अजिबात खराब वगैरे होणार नाही आहे. तर असं घट्ट आपण बांधून ठेवूया. तर सखीनो, आजची आपली कैरीच्या लोणच्याची रेसिपी आपणास कशी वाटली कृपया कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आपणही करा आणि आवडले असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.